बाबा काय झालं इथे का बोलवलं? काय आतमध्ये आदित्य आणि पारूविषयी बोलता येत नाही ना, त्यांची चौकशी सुद्धा करता येत नाही म्हणून बोलवलं. आणि तसंही मला तुझ्याशी बोलायचं होतंच जरा. तू मगाशी अहिल्याशी जे बोललास, नाही म्हणजे त्यातल्या काही गोष्टी बरोबर होत्या, पण बोलण्याची पद्धत चुकीची होती. असं नाही बोलायचं रे, कधीच नाही. हो कळतंय मला, आय एम सॉरी. पण बाबा पारूने किती प्रेमाने तो लाडू दिला होता ना, चाखला पण नाही तिने. असं बस बस, असंच बाजूला ठेवून दिला. नाही पटत मला आहे बाबा, सिरियस. अरे मान्य मला आहे बघ, मला तुझ्या भावना समजतायत. कसं आहे ना, आपली सगळ्यात जवळची माणसं आपली फसवणूक करतात ना, तेव्हा जो संताप होतो त्याची तीव्रता जास्त असते. आणि आपल्या घरात तू एकटाच आहेस जो अहिल्याच्या शब्दाला विरोध करतो आणि स्वतःच्या मनाला जे पटेल तेच करतो. मी कधी तिच्या विरोधात जाऊन माझ्या मनाच्या गोष्टी केल्यात बाबा? हो प्रीतम, मी बाबा आहे तुझा. मला माहिती ना तू आणि प्रियाने काय केलेस ते. तुम्ही दोघं आदित्य आणि पारूला भेटायला गेला होतात ना, तुम्ही तिथे काय काय केलं हेच तर समजून घ्यायचं ना मला. ते घरी बोलता येत नाही ना, म्हणून इथे बोलवले. सांग ना काय काय केलं तुम्ही? काही नाही केलं, गप्पाच मारल्या. प्रीतम, का बाबाची चेष्टा करतोय सुखच? सांग ना खरं खरं काय ते, नंतर मी आईला सगळं सांगे ना. नाही आजी, आजी बघ कोण आलाय आपल्याकडे. कोण आले रे पोरा? आजी थांब मी सांगतो. अरे आजी, मी प्रीतम, आदित्यचा भाऊ. भाव कोण हाय रे? तुम्ही इकडे बसा. इकडे बसा. इकडे बस, इकडे बस, इकडे बसा. आजी अगं काय करतेस तू? भामटा वगैरे नाहीये, तो भाऊ आहे. भाऊ म्हणजे भावासारखा मित्र आहे. ओके असं व्हाय? बरं बरं, थँक्यू. तू ये जा. भावासारखा मित्र म्हणजे मी आता आई सोबत राहतो म्हणून तुम्हाला भाऊ म्हणून पण नाकारलेस का? का मी असं करेन? हे बघ, त्या आजीने आम्हाला इथे राहण्यासाठी आसरा दिलेला आहे. तिला बिचारीला काही दिसत नाही आणि ती मला तिचा नातू समजते. आदित्य, आदित्य म्हणजे त्याचंही नाव आदित्य आहे. आणि तिच्या घरातले सगळे कुठेतरी शहरात गेले पैसे कमवण्यासाठी आणि इथे कोणीच नाहीये तिचं. मान्य आहे सगळं, पण या सगळ्याशी तुझा काय संबंध? अरे आजीचा मुलगा शहरात निघून गेलाय पैसे कमवण्यासाठी. त्याने या घराला पाठ फिरवलेली आहे आणि आजी तेव्हापासून तिच्या मुलाची आणि नातवाची आतुरतेने वाट बघते. आणि तिला असं वाटतंय की मीच तिचा नातू आहे. प्रीतम, तू तिच्या मुलाचा शोध घेऊ शकतोस का? माझ्याकडे त्यांचा फोटो आहे. तू प्लीज काही करून त्याला शोधू शकतोस का? अरे भाई बोला भगवान बोला, तू फक्त मला त्याचा फोटो पाठव, मी लगेच त्या कामाला लागतो. नक्की? अरे बस काय भावा, थँक्यू सो मच. थँक्यू काय बोलतो? अरे माझे फटाके तर बघा, आदित्य दादानी मला बाजारातून किती सारे फटाके आणलेत. या वर्षी मी खूप फटाके उडवणार. पण गोपाळ बाळा, सांभाळून फटाके उडवायचे हा, अजिबात हलगर्जीपणा करायचा नाही. हो ग ताई, तू पण ना त्या पारुताई सारखीच आहेस, नुसती भाषण देत बसते. ए काय बोलतोय? ए प्रीतम, प्रिया, तुला एक गोष्ट सांगायची राहिली. काय रे, कुठली? पारूने 12वीच्या परीक्षेचा फॉर्म भरलाय. अरे वा, काय?
पारू कॉंग्रॅच्युलेशन यार. ऑल द बेस्ट पारू. थँक्यू. ए पण हे सगळं अचानक कसं काय? मला देवी यांच्या मनातली सून व्हायचंय. त्यांची अपेक्षा होती ना की त्यांची सून शिकली सवरलेली असावी म्हणून. मला खात्री आहे पारू, तू आईंचं मन नक्की जिंकशील. नाही पण हा जो काही निर्णय घेतला तुम्ही दोघांनी हा खूप चांगला आहे. आणि काय गरज लागली तर सांगा मला. हो. पारू नाही गप्पा मारून मन भरतंय पण जरा पोटाचं काहीतरी करावं लागेल गो. खूप भूक लागली आहे. अगं भूक लागली आहे पारू, सकाळपासून काहीच खाल्लेलं नाहीये. अरे हो. थांबा, मी बनवते स्वयंपाकाचं. हा आले मी पण. काय करू मी आता? स्वयंपाकात काय बनवू काहीच कळत नाहीये. आणि घरात तर काहीच नाहीये. पारू, हा पारू तुला आपल्या घरात स्वयंपाक करायची सवय आहे. तू इथे हे सगळं कसं मॅनेज करतेस? प्रिया मॅडम, या समजायची मला सवय आहे. आदित्य सरांना नाही. माझ्यामुळे येळ आली त्यांच्यावर. नाही पारू, तू असं नको बोलूस. हे बघ, ही तुमच्या दोघांच्या प्रेमाची ताकद आहे. म्हणूनच तर अशा परिस्थितीत तू आदित्य दादा तुम्ही दोघं एकत्र आहात, खुश आहात. तू नको काळजी करू. लवकरात लवकर सगळं नीट होईल. काय रे पोरा, नाव काय म्हणलास तुझं? प्रीतम आजी. प्रीतम. हे बघ प्रीतम, आता सणासुदीला तू आलायस, इथंच राहा की. का नाही आजी, मला आवडेल इकडे राहायला. हो दादा, तू इकडेच थांब, आपण खूप मजा करू. हा शाबाश. वय वय, समधे मिळून आपण दिवाळी सण साजरा करूया. नाही आजी, त्याचं काय आहे की प्रीतमला ना घरी जावं लागेल. का? अरे मला राहू दे ना इकडे. आजी ऍक्च्युली म्हणजे कसं आहे की त्याला पण घर आहे ना, आई आहे जी वाट बघते. आणि ना त्याच्या खांद्यावर भरपूर जबाबदारी आहेत का, त्यामुळे त्याला गेलं पाहिजे. सॉरी पण प्लीज समजून घे. ओके, तू म्हणतोस तर मी आज रात्री निघतो बस.